जरा पक्क काढ पाठवून काय करते लय टेन्शन घेत अरे ध्यान काय काय करलाय वहिनी का रडत बसलाय बाहेर शेजारी पाजारी काय म्हणत्याल नवरा बायकोची भांडणं होत असत्यात त्यात एवढं काय घ्यायचं तू का आणि काय असलं तर संध्याकाळी माझ्या पाठवून द्या मी समजून सांगतो त्याला तू क्या छान मला घेऊन जा रे आधीच माझं सकाळपासून डोकं दुखायलंय काय नाही कोमल तुझी मजा की रे मला एवढं कळतंय तुला काय झालं सांग पुरी आम्हाला का टेन्शन घेतलं तू सांग आम्हाला आमच्यापर्यंत काय होईल ते करतो आम्ही मला आईची परीक्षा द्यायला दिल्लीला जायचंय एवढंच ना मा दिल्लीला माझ्या गाडीत 50 तेल टाकते बुलेटची किल्ली दे आणि 1 तासाभरात ये बघ जाऊन लगेच आणि माझी मस्करी करू नको मला खरंच आईची परीक्षा द्यायला दिल्लीला जायचंय आणि तुला माहिती आहे ना घरची परिस्थिती पप्पांचा सारखा दवाखाना चालू असतोय मम्मी कामाला जाऊन घालते माझी परिस्थिती किती हालाकीची माहिती आहे ना तुला पण मला एक सांग IAS ची परीक्षा म्हणजे काय द्यायला चालली असतो कलेक्टरची परीक्षा द्यायची आहे मला शाळेत तू वाढला इथं माझी फाटली की तसला आवाज काढू नको दोघं जावा रे उग माझं डोकं फिरवू नका जावा बरं पोर तू समजून काढायला आलोय असं काय बनवलंस तू आम्हाला तुला काय अडचण असली माझ्या एका गुंठ्यातली 2 गुंठे जागा ऐकतो पण तुझी अडचण काय ठेवत ते आहे तू का सांग दे हा ते बी देतोय म्हणून बघ काय माझ्या एका गुंठ्यातले 2 गुंठे इक मुलगीला पैसे देते हा रडू नकोस गा आता इकतो म्हटले की बाळ कोमल काय झालं रडायला त्या अण्णाने दुकान काय केली का तुला हो जाऊ पाहून अरे पोरगीला काय बोललाय हा नाही त्यांनी काय नाही म्हटले मला आईची परीक्षा द्यायची त्यासाठी दिल्लीला जायचंय असं आहे होय पैसे नाही आहेत त्यामुळे थोडं नाराज आहे पाटील माझ्या एका गुंठ्यातलं 2 गुंठे इकून टाका खरं या पोरगीची अडचण काढू टाका बघा हे बघितलं का आबा हे आहे सरपंच यात कामाला आणि हे म्हणते 2 गुंठे का याच्या कुठं 1 गुंठा पण नाही जागा अहो त्या सरपंचाला काय कळते मी एका पेटीत 2-2 पेट ऐकलोय तरी बी काय कळत नाही त्याचं 2 एकर ऐकलं तर काय करणार सरपंचाला सारखं हुशार आहे का कोण गावात हे बघा कामाला राहिली सरपंच याच्यात हो पाटील हे चित्र कुठून धरून आणलाय हे बघा आबा जावाई तुमचा हिरा उडकला हिरा तुम्ही तुम्ही रोज गावात नवीन माणसं आणताय असं काय तर काय तुम्हाला तर कामच नाही अख्ख्या जगात असं सापडणार आहे हिरा म्हणाला हिरा हिराच आहे त्यो माझ्या पोरगीची वाटच आहे आबा सांगा जरा समजून पोरगीला पोरी माझ्या पोरी शिकल्या नाहीत पण तू काय म्हणते त्याची परीक्षा ती दिल्लीला देणार आहेस मीच तुला मदत केली असते पण यार एखाद्या अंदाज लग्न करण्यासाठी बचत गटातनं पैसे काढल्यात ग बचत गटातले पण काय बोलू ते तुला मी मदत करणार म्हणजे करणार माझा काय ना काहीतरी वाटा कार्याचं कसा ना उचलणार पोरी पण तुला दिलेलं पाठवणार म्हणजे पाठवणार तू मोठी हो पोरी कोमल बाळा मला पण तुला मदत करायची लई इच्छा होती खरे या अन्नाच्या नादाला लागून 10 लाख रुपये खर्च केले इलेक्शनला हिच्या आणि ह्याच्यामुळे बायकून मला ही परिस्थिती आणल्या म्हणजे पाटील तुमचं लग्न झालंय काय आम्हाला सोडलं सगळं हे तुझ्या घेऊन जा रे याला अहो खरं पाटील एक सांगा की कितवं लग्न म्हणायचं तुमचं कसला हिरा उडकून काढलाय बा जा जा घेऊन जा कामाला जा उशीर झाला तासभर झालं इथंच फिरत बसताय तुम्ही पाटील साहेब
आबा मला काय पण करून आईची परीक्षा द्यायचंय आणि कलेक्टर व्हायचं आणि आपल्या गावाचं नाव रोशन करायचं. आबा मागच्या इलेक्शन मध्ये अण्णावर 10 लाख रुपये खर्च केले. ते 10 लाख रुपये जर अशा गावातल्या पोरींच्या वरती खर्च केला असतं तर गावातल्या पोरींनी या नाव रोशन केलं असतं आपल्या गावचं. बरोबर आहे. म्हणजे साहेब एक काम करा, सरपंचांना फोन करा आणि बघा काय म्हणतात ते. सरपंच ते पहिलवानाला घेऊन ढोलेवाडीच्या यात्रेत स्पर्धेसाठी गेलेत हो. ते आपलं फोन उचलतील काय? बघा जरा प्रयत्न करून बघा की. चालतंय, बघूया फोन करून. उचला. नाही फोन काय उचलत नाहीत, बहुतेक ते गर्दीत आहेत. मग आपण असं करूया, हा. आपला कोणच काय तर करूया नियोजन. बरं. हा कोमल, तू काय काळजी करू नको. आम्ही काय असेल ते संध्याकाळपर्यंत आम्ही सगळी जुळणी करतो. तू काय काळजी करू नको. काय बा बरोबर. मी काय करा आदेशन नादाला आमचा नाही बघतो. तुला दिल्लीला पाठवायचं, मी पाठवायचं आता. आम्ही पाठवणार. Next, हा. चला बा. करा बस हा. हा. हे बघा बायकून लावल्या कामाला. चला, आता काय आज आबानी पाटील काय एकत्र यायला लागला. अण्णाचे लग्न ते जरा जोरात चालले होता. राम. काय बा ओळख लागली की नाही पण मी होय ओळखलं. कोण? सरपंच बोला ना. ओळख लागली तरी ते नाव पाटील आबांनी घेऊन काय खरेदी करायला निघालाय काय? कुठली खरेदी आणि कुठलं काय? काय पाटील निवडणुकीला 10 लाख रुपये खर्च करतायसा आणि असं तोंड पाडून का बोलायला लागता? निवडणुकीला 10 लाख रुपये खर्च केले म्हणून तरी परिस्थिती बायकून आणली आमच्यावर. काय सांगायला राव पाटील, ते बारक्या पोराला बदलायला बांधावं लागलाय की. अरे चाललंय काय बोलायला काय हा. काय बाबा काय झालं? अरे कोमल कलेक्टरच्या परीक्षेसाठी की नाही दिल्लीला चालल्या. आपल्या पैसे कोणी करायचे ना. त्याला काय झालं? कोमाला परीक्षेत पाठवायसाठी आपण काय तर तयार केलीच पाहिजे. होय पाटील बरोबर आहे तुमचं, पण एवढं पैसे आणायच कुठे? बरं पाटील माझ्याकडे 1000 रुपये आहे की. ठीक आहे. बरं पाटील माझ्याकडे बी 1500 आहेत, ती बी घ्या. हे ना हे 1000-1500 काय होणार. 65,000 रुपये खर्च येणार आहे दिल्ली जायसाठी. आपण हे आता 1000-1500 गोळा करू आणि 1000-1500 सुरुवात करू याची. आणि माझ्याकडे एक 2000 रुपये आहेत. बायकोनं सकाळी बाजारसाठी दिले. ते 2000 रुपये पण घेऊ आणि ते पूर्वीच्या शिक्षणासाठी पाठवू परीक्षेला. माझ्याकडे 500 रुपये आहेत. एवढंच आहे. एकूण किती रुपये झालं बरोबर काय जमल्यात? हे झाले 5000 रुपये. अजून 60,000 रुपये पाहिजेत आपल्याला. काय राव बोलायला लागला आबा तुम्ही पण. 500 रुपये दिला आणि 10-12 हजार दिल्यासारखा हिशोब करलाय राव. तसं नको पुरवणं. आता किती रुपये झाले आता अजून किती लागणार तसं ताळमेळ द्यायला नको का. बरोबर आहे. अरे ते नको पुरवणं. पैशाचं नाव काढल्यावर सरपंचच पोरं असं कसं काय निघून गेलं. बरं ते सोडा, आपण बाकीची जुळणी कशी होत्या ते बघूया. होय. जाऊया. चला काय दीपक, काय जुळणी कुणी कसं चाललाय? काय दवाखान्यात घेऊन चाललोय. बरं सुभाष कुठे गेलाय? आणि तुम्ही सगळेजण कुठं काय दौरा? कोमल आहे की नाही आईच्या परीक्षेला नाही दिल्ली चालल्या. त्यासाठी सगळे आम्ही पैसे गोळा करायला लागतो. एखाद्याच कल्याण होत असेल तर काय. आपल्यापासून किती रुपये? द्या. आपल्या गावात एखाद्या मुलगीचं जर कल्याण होत असेल तरी छोटीशी मदत आमच्याकडून. पण तुम्ही दवाखान्यासाठी पैसे वापरणार आहे. असं देऊ. बघितलं आबा, आपल्या गावाचे लोक काय संकट आलं लगेच आपली लोक गावातली एकामेकावर जीवावर प्रेम करतात. चला धन्यवाद. धन्यवाद. पाटलाने का फोन केलाय? तुम्ही गावात चांगली मदत व्हायला आपल्याला. कुणाचा फोन आहे? सरपंचांचा फोन आहे. बोला. हा बोला की सरपंच.
हा बोला. हा ते कुठले देतोय पैसे? तोच बाटल्या इकून सगळे बंगला बांधलोय म्हणतोय. ते कुठला देतोय पैसे आम्हाला? कोण म्हणजे सरपंच असा विषय आहे. आपली कोमल आहे की नाही, कोमल IAS परीक्षेसाठी दिल्लीला जाणार आहे. मग तिला पैशाची कमतरता आहे. आपण गावकऱ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून तिला मदत केली पाहिजे म्हणून फोन केला तुम्हाला. तुमच्याकडनं काय मदत होऊ शकते काय? बर बर हा बर बर या सगळेजण मिळून आपण काहीतरी करून ते मुलीला पाठवलं पाहिजे. हो हो चालेल. हा चालेल. हो हो चालेल चालेल चालेल. हा ठीक आहे. या चला सरपंच पण तयार झाले यायला. लगेच येतो म्हणते ना. नाही ते जरा कुस्तीचं होऊन दे म्हणले. बरं बरं त्यांचं पहिलवानचं तेवढं झालं की नाही येतो म्हणले. बघूया चला. चला तो म्हटल्यावर मग काय नाही गावकरी सगळी तयार आहेत. काय अडचण नाही आपल्याला. अर्जुन रंजन लयच गडबडीत गेला. कुठे गेला बघून येतो. बरं तू बघून ये जा. मी आबाकडे आणि पाटीलकडे जाऊन येतो. चल. हा, चल. अरे रंजन इथं काय करलायस? काय लेका गेलो की काय आला का तुला ओळखायसाठी पूर्ण गाव पालतं घातली की. काय झालं आणि ते कोमाला पैसे द्यायचं होते म्हणून इथं पळून बसलायस वे. तुला कोण सांगितलं? काय तुझं थोबाड दिसलं नाही मग मला गाडी घेऊन येताना. बरी भाव तुला सांगणार नाहीस ना? कोमल मला एवढं तरी तुझ्या जीवावर प्रेम करतो. आता रे, त्या कोमलवर तू जीवापाड प्रेम करतोस आणि त्याच्यावर एवढं मोठं संकट पडले आणि त्या संकटात टाकून तू इथे पळून बसलायस. लई प्रयत्न केला रे. घरामध्ये पैसे आहेत पण बाबा कुस्ती पाहायसाठी गेलेत गावी बाहेर. त्यामुळे तिजोरीला कुलूप आहे. त्यामुळे मी काय करू शकलो नाही. म्हणून तर काय विचार करू यासाठी मी इथं येऊन विचार करत आहे. काय विचार करतायस? तुझ्या डोक्यात आहे ते माझ्या डोक्यात. तुला काय वाटत? तुझ्या डोक्यात काय? मला बी तेच वाटत. गाडी विकणार त्यासाठी तुला पैसे देणार. त्या गाडीच किती घेतील तेव्हा? किती घेतं तेवढं घेऊ दे. पण मी गाडी विकणार आणि पैसे देणार. काय मानलं बाबा तुझ्या पण प्रेमाला. हा चल मी फिरू गाडी. वालेकुम भाईजान. चिकन चिकन पकड़ा जोर चल रहा है क्या धंधा? जोरात आहे. मग डालो तो कितने का? 100 ग्राम 20 रुपये का डालो तो. 20 रुपये का सोच रहा हमने, 30 रुपये सोच. और हमको आता है डालो. राम राम. पाटील नमस्कार. 20 रुपयाचे घ्यायला जाऊन सगळ्यांनी गोळा करून घेऊन आला. गावातल्या लाज वाटतं का तुला? सगळ्यांचे काय करू नको. मला तेवढं द्या. 20 रुपये दे की पहिला. काय ती उधार लावतोस? म्हटलं सांगू काय नको? हो. नक्की काय? ठीक आहे. बोला की मामा. काम होतं बोला की. काय आहे बर कोमले नागपूर बर मी आहे परीक्षेला दिल्लीत चालली आहे. बर. मला पैसे तुम्ही करावं पाहिजे. गावातला मी गोळा करून आलो. मागून आलेच पैसे. माझ्याकडे लई काय होणार नाही पण आत्ता चालू केले. 1000 रुपयाची तर मदत होईल आपली. हा हा 1000 रुपये ठीक आहे. ए आपले पगार झाले ना मग? देऊन टाक मग. बस काय आणि वाटल्यास नंतर काय थोडं बहुत लागलं तर घेऊन जावा नंतर येऊन. हा आपले दोघांचे दे 500. दे. माझ्या तुझं बी ती घ्या ना. तू दे की रे. आणि हे देतो. थांब हे बी घे. आणि एक 200 आहेत हे बी घ्या. अण्णा घे तू घालून दे. दे. अनेक 200 राहतात नंतर देतो पुढं. सरपंचाला देतो. आणि तुला लागले की तू आणि या. तासाभरानं आणि लागले तर देतो. हा? हे बरं आहे तुझं. बऱ्यापैकी ते माझे औषध पाटली गेले जाऊन घरात ना.
जावा तिथे जावा, भांडू नका मर्दाने, तुम्ही 20 रुपये हवे दोघं मिळून. आहे आता बघूया आता पोरं आले म्हणजे जरा जायचं नियोजन करायचं कामाचा मुलाला जाऊन बघू, सुट्टीवर आहे. होय सांगितलं की फोन केले आता बघूया. राम राम. काय जोडणं जोडणं म्हणजे काय माहिती आहे का, आपली कोमल आहे की नाही आय एस परीक्षेला का नाही दिल्लीला जाणार आहे आणि मग त्यासाठी का नाही पैसे जरा जोडणं करायला आम्ही पाटील साहेब. ठीक बरं झालं ते आपलं गावात नाव रोशन होते. गावात कुणाला ते झाले की नाही जोडणं झाल्या जरा बऱ्यापैकी झाल्या खरं अजून भरपूर कमी पडायला लागले पैसे. मग काय जोडणं करतो आम्ही. आता खिशात तर कॅश नाही तर आम्ही ATM जातो. कधी जाणार आहे, कधी पाठवायचं आहे? उद्या सकाळी उद्या सकाळी पाठवायचं होय? ठीक आहे, थोड्या वेळ आणून देतो आम्ही. ए, येतो. पाटील साहेब येतो नंतर थोड्या वेळात. साहेब पाटील साहेब आपले गावचं नाव रोशन होणार हा, आहे हे तर बघ. त्यानं कर्तव्य आहे आपल्या गावात. नाही गावातल्या लोकांनी पण भरपूर सहकार्य केले आपल्याला. आणि कसे गावात असे व्यक्ती कोणतरी पाहिजे किंवा हो, हो. जेणेकरून की आपला काहीतरी फायदा होतो गावाचा. बरोबर. ठीक आहे, काहीतरी आम्ही करतो जोडणार नंतर तुमच्याकडे आणून देऊन सोडतो. चालते. आम्ही जरा पुढे बघतो. बरं, ठीक जा, आहे. इथं बघतो. आम्ही आता आणि बघतो कोणाकडे बरं, बरं, बघतो. अजून कोणाकडे झालं तर पण बघा. बरोबर, ठीक आहे, चालेल. ओके ओके. फोन केलं येत असते. नाना पहिलवान की कुस्ती जिंकली पट्ट्यानं. नाना पहलवान की अभिनंदन पहलवान. कोण पाडलं आपल्या पहिलवानला? अण्णा ते जिंकून आले. हे सगळं घेऊन आले की पण? गेलाय त्यो घेऊन परत दिल्यात त्याला. असं कुठे काय पण बोलायचं वय असं नाना कुस्ती जिंकल्यानंतर असा सत्कार होतोय. काय डोक्या येड्या लोक. पहलवान की जय पाटील. काय कुस्ती अशी बघण्यासारखी झाली कुस्ती. अहो, समोरच्या पैलवानाला असा चितपट केला 2 मिनिटांमध्ये. हा. आणि बक्षीस 30,000चं बक्षीस मिळवलं आमच्या पैलवानानं. नाना पैलवाननं. तू काय ह्याला 30,000. तोंड टाकली? हा, शाबास बच्चा. ते आपल्याला किती कमी पडते. थोडं पाठवतो तो. 30,000 रुपये घेऊन पडणार. ते कोमलला पण आता नको हातात आपल्याला. ते जरा तेवढं काय होते का पाहिजे. मला कुठं पाठवायचं आहे? आय एस परीक्षेला दिल्लीला पाठवायचे. पाठवायचं ते. या पोरीच्या शिक्षणासाठी 30,000 रुपये कमी पडतात. होता वेळ तेवढे आम्ही गोळा केले तेच गावातून. बाहेर सगळ्या गावात गोळा केलं आम्ही दोघीचा आणि जेवढं गोळा केलं बरं असं करा, माझं बक्षीस जे आहे गावच्या कामाला आलं तर त्याला माझा पण गर्व वाटत. मी पण ते असू दे, एखाद्याच्या गरीबाच्या कामाला आलं तर मला बी अभिमान वाटत त्याचा. आता पहिल्यावर खरं जिंकला बघा ह्यो. नाना पहलवान की. नाना पहलवान की. नाना पहलवान की. नाना पहिलवान की. आता जिंकला खरा पहिलवान. आता जिंकला. हा. नाना पहलवान की. नाना पहलवान की. जय कोमल, ए कोमल, कोमल. हा आले आले. किती सर झालाय कोमल. पाटील आणि सरपंच वाडा घेऊन बसल्यात. रजे सोडतील तुम्हाला. चला. या पोरीच्या शिक्षणासाठी तुमची पण मदत आहेच. चांगल्या कामाला आणि गावाच्या नावासाठी माझी मदत कायम असणार आहे. होय होय. पण पोरी अजून कशी काय आले नाही. ठीक आहे, येत आहेत आले. झाली. दोन दिवस घातलाय. तुले मोठा पैलवान लगा कुस्ती खेळून आली मी. हा, तुले मोठा पैलवान. अरे गप गप उचलून टाकेल तुला. तुले मोठा पैलवान. राहू दे बाबा. शान्या. उचलून टाकेल ते. राहू दे. बाळ कोमल, शांत डोक्यानं पेपर लिहायचा. कळलं का? आणि गावाची घराची चिंता अजिबात करायची नाही. पैशाची चिंता अजिबात करू नकोस. काय पैसे लागतील मला लगेच कॉल करायचा. कळलं का?
पाटील आहे, मी आहे, सगळे गावकरी तुझ्या पाठीशी आहेत हा. पण एक लक्षात ठेव, आपल्या गावात लाल दिव्याची गाडी आलीच पाहिजे. बरोबर आहे का? हा, आणि ती कोमल आणणारच. कळलं का? टेन्शन घ्यायचं नाही तू अजिबात. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. हा काय तू का? आपली कोमल कलेक्टर होणारच, लाल दिव्याची गाडी गावात येणारच. हा सरपंच साहेब एवढं द्या कोमलला. कोमल, हे घे पैसे. हे पैसे खर्चासाठी तुला. काय कमी पडलं लगेच फोन करायचा, लगेच आम्ही इथून पैसे पाठवतो तुला. पण साक्षी कोमल, गावात लाल दिव्याची गाडी आलीच पाहिजे. कोमल बा, साक्षी बा, काळजी घ्या. हा, इथली काहीच काळजी करायची नाही. पेपर मात्र व्यवस्थित लिहायचा बरं का? आबा तुम्ही काळजी करू नका, मी भरपूर अभ्यास केलाय आणि पासून दाखवणार. शाबास शाबास. शाबाश शाबाश. मंडळी, आता रेल्वेला वेळ होतोय. हा ठीक आहे, चला. ठीक आहे, सरपंच ठीक आहे, बसा पूर्ण गाडी. हा, लाल दिव्याची गाडी आली पाहिजे म्हणतोय तो. बघा पूर्ण समाधानात जावा आणि दिल्या घरी सुखी राहा आणि परतीकडे काय येऊ नका. जा आता, निघा. आता काय चुकीचं बोललो मी? सगळी मलाच प्रयत्न करताय. तिकडे